मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींच्या संदर्भात सातत्याने चर्चा होते। पहिल्यांदा तर माझं एक मत आहे, ठेवी ठेवल्याच पाहिजे, पण किती ठेवल्या पाहिजे? पूर्वीच्या काळामध्ये महानगरपालिकांमध्ये आणि शासनामध्ये सिंकिंग फंड असायचा। हा सिंकिंग फंड कशा करता? तर अडचणीत आल्यानंतर आपण घेतलेलं जे कर्ज आहे त्याचं सर्व्हिसिंग करता आलं पाहिजे। आपल्याला अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या अत्यावश्यक गोष्टींकरता सिंकिंग फंड असायचा। आज महानगरपालिकेमध्ये ह्या ज्या काही ठेवी आहेत त्या किती असल्या पाहिजेत? माझं स्वतःचं मत आहे की या ठेवी एका लिमिटपर्यंत असल्या पाहिजे, उरलेले पैसे हे कामामध्ये गुंतवले पाहिजे। आज तुम्ही बघा, महानगरपालिकेला त्यांच्या ठेवीवर रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळतो? 3%। आता ज्या लॉंग टर्मच्या ठेवी आहेत तिला 3%, 3.5% शिवाय कोणाला इंटरेस्ट नाही, 4%। आणि इन्फ्लेशनचा रेट किती आहे? ॲव्हरेज 60% समजा। म्हणजे या ठेवींवर दरवर्षी ठेवींची किंमत 4% आपण कमी करतोय। आणि तेच जर गुंतवले, जे गणित MMRDA मध्ये आम्ही मांडलं, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर MMRDA ला सांगितलं ते असेच ठेवी ठेवायचे। मी म्हटलं तुम्ही बँक थोडी आहे, तुम्ही रिटायर्ड एम्प्लॉई थोडी आहे किंवा सुरक्षेकरता ठेवलाय, तुम्ही गुंतवणूक करा, तुम्हाला त्यातनं परतावा येईल। आणि 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक, ठेवी तेवढ्या नव्हत्या, पण त्या ठेवींना लिव्हरेज करून 2 लाख कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली। आणि मुंबईमध्ये ज्यावेळी सगळ्या देशामध्ये मेट्रो करता महानगरपालिकांनी कॉन्ट्रीब्युशन द्यावं असा निर्णय झाला, नागपूर तयार झालं, पुणे तयार झालं, पण मुंबई महानगरपालिकेने त्यावेळेस सांगितलं आम्ही एक पैसा देणार नाही। त्यावेळेस मी सांगितलं तुम्ही दिलं नाही तरी आम्ही मुंबईत तयार करून दाखवू। आणि MMRDAच्या माध्यमातून 300 किलोमीटरचं प्लॅनिंग हे आपण त्या ठिकाणी केलं। या सगळ्या वेगवेगळ्या अटल सेतूपासून सगळं प्लॅनिंग आपण केलं, त्याचं काम चालू केलं। आज MMRDAची याच्यामुळे क्षमता काय झाली आहे? लाखो कोटी रुपयाची कामं MMRDA करते, डेट सर्व्हिसिंग देखील करते। कारण तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीनं काम करता त्यावेळेस त्याचा परतावा, जी गुंतवणूक तुम्ही करता तो परतावा कुठल्याही अशा प्रोजेक्टमध्ये तो 12, 13, 14, 15% असल्याशिवाय तो प्रोजेक्टच तुम्ही करत नाही। म्हणजे ज्या पैशावर तुम्ही 3% पैसे कमवता त्याच्यावर 15%चा परतावा आणि सामान्य जनतेकरता एवढ्या सोयी तुम्ही तयार करत असता। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात बरं, महानगरपालिकेच्या ठेवी म्हणजे काय आहे? आता कोस्टल रोड आपण केला, कोस्टल रोड करत असताना आपण हा निर्णय ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आपण जो काही वाढीव अशा प्रकारचा FSI दिला किंवा वाढीव अशा प्रकारचं बांधकाम अलाव केलं, त्यावेळी त्याच्यामध्ये करताना आपण हे सांगितलं होतं की कोस्टल रोड करायचा आहे, याला पैसे कुठनं येतील? तर हे जे ॲडिशनल पैसे मिळणार आहेत ते तुम्ही ठेवीच्या स्वरूपात ठेवा आणि त्यातनं कोस्टल रोड करा। म्हणजे ही ठेव कशा करता आली होती? कोस्टल रोड करण्याकरता। आणि मग ती ठेव मोडली म्हणून ठेव मोडली करायचं काय? चाटायचं? अरे लोक मरून राहिले आणि तुम्ही सांगता की आमचे एवढे त्या ठिकाणी ठेवी आहेत। आणि म्हणून, आणि असं नाही आहे काय ठेवी कमी झाल्या वगैरे, काय महानगरपालिकेला काय फार भीक लागली अशी परिस्थिती नाही आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी, आपण जर बघितलं तर साधारणपणे 2017 मध्ये 62 कोटी होत्या, 18 मध्ये 72 होत्या, 19 मध्ये 76 होत्या, 20 मध्ये 79 होत्या, 21 मध्ये 78 होत्या। म्हणजे 2021 साली 78,000 कोटी होते। जून 2026 मध्येही 78,000 कोटीच्याच ठेवी आहेत। आता बदल कुठे आहे? जे सांगितलं होतं तो बदल आहे मार्च 2022 आणि मार्च 2023। यावेळी या ठेवी 91,000 कोटीला पोहोचल्या। त्या का पोहोचल्या हे नाही सांगत आपण, कारण
सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्णय करून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे प्रीमियम हे 1.5 वर्षाकरता कमी केले आणि म्हणून लोकांनी ऍडव्हान्समध्ये पैसे भरले. ते प्रीमियम कमी झाल्यामुळे, कारण तीच अपेक्षा होती की लोकांनी ऍडव्हान्समध्ये पैसे भरावे, म्हणून हे प्रीमियम कमी झाल्यामुळे लोकांनी ऍडव्हान्समध्ये पैसे भरले, त्यामुळे ते पैसे वाढले. नाहीतर साधारण आपण बघितलं तर कुठेच ही कमतरता नाहीये. फक्त हे 2 वर्ष आहेत. मार्च 22 मध्ये 91,000 कोटी होते आणि मार्च 23 मध्ये 86,000 कोटी होते. बाकी तेच ॲव्हरेज चाललेलं आहे. पण हे क्रेडिट तर द्याल की 78,000 कोटी रुपयाच्या ठेवी ठेवूनही आम्ही या ठिकाणी किती जवळपास लाखभर कोटी रुपयाची कामं, डेव्हलपमेंटची कामं, सामान्य माणसाला ज्या ठिकाणी फायदा होईल अशी कामं ही या ठिकाणी सुरू केली.